जय भवानी। अरे बस बाबा, पुण्यनगरी वर्धापन दिन आणि पत्रकार संघाचे पुरस्कार आणि सत्कार सोहळा आयोजित केला आहे। मी खरं म्हणजे आपले वृत्त संपादक धनंजय रणदिवे यांचं मनापासून अभिनंदन करतो। त्यांनी एवढे चौकार षटकार मारलेले आहेत। खरं म्हणजे ते मला बोलत होते, आणखी काही कामं सांगायची होती। मी म्हणालो त्यांना, मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षाच्या काळात 1, 2, 3 नाही 567 निर्णय घेतले होते। 567। त्यामुळे तुम्हाला वेळ पुरला नसता। आणि तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे, ही कामं आपल्या पदाधिकाऱ्यांनी, आपल्या लोकप्रतिनिधींनी लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे। हे तुमच्या म्हणण्याला माझं पूर्ण समर्थन आणि पाठिंबा आहे। कारण शेवटी आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढी कामं झाली नाहीत। ती 2.5 वर्षाच्या काळात आपण निर्णय घेतले, याचा मला आनंद आहे, समाधान आहे। आणि खऱ्या अर्थाने जे निर्णय आम्ही घेतले ते निर्णय सर्वसामान्य लोकांसाठी घेतले। मी नेहमी सांगायचोय, महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार सर्वसामान्यांचं आहे। मग सर्वसामान्यांच्या घरात चूल पेटते की नाही हे पाहण्याचं काम पण राज्य सरकारचं आहे। आणि मग तिथूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली। मी देखील एका शेतकऱ्याचा पोरगा आहे, शेतकरी कुटुंबातून आलोय। गरिबी मी पाहिली आहे, माझ्या आईची पत्नीची तगमग पाहिली आहे, काटकसर पाहिली आहे। आणि जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर ती योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली। माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत। अनेक लोकांनी विरोध केला, परंतु त्या सगळ्या विरोधाला न जुमानता योजना सुरू झाली। आणि मी आपल्याला सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणी माईकाला आला तरी कधीही बंद होणार नाही। लेक लाडकी लखपती योजना, पीक विमा योजना, तुम्हाला मी सांगतो, एक मुलीने आत्महत्या केली कारण ती इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती। 12:30 वाजता टीव्हीवर मी बातमी ऐकली आणि त्या मुलीने आत्महत्या का केली तर 50% सरकार फी भरत होतं, 50% पालकांनी भरायची होती। 50% आपले पालक भरू शकत नाही, पालक वडीलच आत्महत्या करतील म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली। अतिशय दुर्दैवी, मनाला वेदना आणि चटका लावणारी घटना घडली। त्याच रात्री निर्णय घेतला आणि येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आम्ही 50% सवलत होती ती 100% सवलत देण्याचा निर्णय घेतला। सरकार कोणासाठी असतं? सरकार सर्वसामान्यांचा जीव वाचवण्यासाठी असतं। शेतकऱ्यांना 6,000 रुपये आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देत होते। शेतकरी सन्मान योजना आपण 6,000 रुपये आपल्या राज्याचे त्याच्यात टाकले आणि 12,000 रुपये शेतकऱ्याला आपण वर्षाला देऊ लागलो। पीक विमा योजना सुरू केली। शेतकऱ्याला सातत्याने